नमस्कार. इन्फोगॉड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मंत्रमालिकेमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा मंत्र बघणार आहोत. हा मंत्र मौनी अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या आधी एकदा म्हणायचा आहे. 29 जानेवारी 2025ला मौनी अमावस्या आलेली आहे व भारतामध्ये 2025चा 144वा कुंभमेळा प्रयागराजला भरलेला आहे. व मौनी अमावस्येला त्रिवेणी संगमावरती जर आपण स्नान केले, गंगा यमुना सरस्वतीचा जो संगम आहे प्रयागराजला त्रिवेणी संगम, तर आपले सगळी पापं, सगळी वाईट कर्म धुतली जातात. सगळ्या संकटातून आपण बाहेर पडतो, सगळ्या शारीरिक मानसिक व्याधीतून बाहेर पडतो. पितृदोष, भूतबाधा, घरातील वंशवृद्धीचे दोष, जे काही दोष आहेत आपल्या जीवनामध्ये, ज्या काही कटकटे आहेत, पापं आहेत, कुकर्म आहेत, पितृदोष आहे, सर्पदोष आहे, कुठले अजून अजून दोष आहेत, त्या सगळ्यातून आपण बाहेर पडतो. पण त्यासाठी आपल्याला त्रिवेणी संगमावरती महाकुंभमध्ये जाऊन प्रयागराजला स्नान करावे लागते व हा योग जुळून आलेला आहे. परंतु आपण सगळे प्रयागराजला जाऊ हे शक्य नाही, म्हणून मी तुमच्यासाठी एक खास मंत्र घेऊन आलेले आहे. हा मंत्र तुम्ही 29 जानेवारी 2025ला सकाळी आंघोळीच्या आधी म्हणायचा आहे. आंघोळीच्या आधी तुम्ही पायावरती पाणी घ्या 3 वेळा. त्यानंतर तुम्ही जिथे आंघोळ करता तिथे पूर्व उत्तरेस तोंड करून उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे, म्हणजे ईशान्य दिशेला तोंड करायचं आहे, कारण प्रयागराज हे भारताच्या सगळीकडून ईशान्येस आहे. आणि त्यानंतर पुढील मंत्र भरायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे: त्रिवेणीं माधवम सोवम भरद्वाजम च वासुकीय वंदे अक्षयवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम. मंत्र पुन्हा ऐका: त्रिवेणीं माधवम सोमम भरद्वाजम च वासुकेय वंदे अक्षयवटम शेषम प्रयागम तीर्थनायकम. मंत्र मी पोस्टमध्ये देखील टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड